गोदावरी खोरे नामदेवराव परजने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या 44व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांच्या पशुधनासाठी गोदावरी दूध संघ आणि बायफ यांच्या संयुक्त सहकार्याने उभारण्यात आलेल्या विस्तारित पशुरोग निदान प्रयोगशाळेचे उद्घाटन तसेच भारतीय गोवंशाचे सॉर्टेड सिमेंटचा शुभारंभ कांतीलाल उमाप पशुसंवर्धन आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वजित माने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर हे होते। तर यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डॉक्टर अलोक जुनेजा विभागीय निर्देशक बायफ पुणे विभाग, डॉक्टर सुनील तुंबारे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर, व्ही द्यासा मुख्य कार्यकारी समन्वयक बायफ नाशिक हे होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजने यांनी केले। पूर्वी 20 रुपयांनी दूध खरेदी व्हायची, 5 रुपये शासनाने अनुदान द्यायला लावलेलं आहे। तर आम्ही आता सध्याच्या मार्गातून आम्ही वाटचाल करीत आहोत। तर शासनाकडून जे काही अनुदान आम्हाला मिळालं पाहिजे ते दुर्दैवाने त्याला मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे। शासन आम्हाला अनुदान फक्त जे दूध आम्ही लूज मध्ये शासनाला पाठवू किंवा कन्व्हर्जनला पाठवू शासन त्यालाच देत आहे। आम्ही स्वतःचं मार्केट इस्टॅब्लिश केलेलं आहे। त्या मार्केटमध्ये आम्ही जे दूध विकतो त्याला शासन 1 रुपया सुद्धा आम्हाला अनुदान देत नाही। खरं तर 86-87 खाली मान्य मधुकरराव पिचड दुग्ध विकास मंत्री होते त्यावेळेस दुधाचा महापूर आला आणि दूध बंद घेण्याची त्यावेळेस परिस्थिती निर्माण झाली। सकाळचा खाडा, दिवसाचा खाडा, 2 दिवसाचे खाडे, 3 दिवसाचे खाडे अशी त्यावेळेस या राज्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली आणि शासनाने त्यावेळेस सांगितलं का तुम्ही तुमच्या दुधाची विल्हेवाट लावण्यासाठी संघाने आता त्याचा प्रयत्न करा आणि म्हणून वडिलांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्यावेळेस गोदावरी दूध नियम ब्रँड आमचं स्वतः एस्टॅब्लिश केलं। गोमांस दूध पहिलं गाईचं मार्केटमध्ये राज्यात आणायचं काम गोदावरी दूध संघाने केलं आणि आम्ही आमचं स्वतःचं गोदावरी दूध संघाचं नाव एस्टॅब्लिश केल्यानंतर आज आम्ही दूध विक्री करीत असताना आम्हाला शेतकऱ्याला 5 रुपये द्यावं लागतंय पण आम्हाला अनुदान काही मिळत नाही। मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, मान्य पशुसंवर्धन मंत्री महोदयांना भेटलो, मान्य सभापती महोदयांना भेटलो आणि सगळ्यांना आम्ही ती विनंती केली पण दुर्दैवाने सहकारातल्या दूध संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन साहेब मला वाटतं शासनाचा जरा वेगळा आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी महानंदेच्या मार्फत आम्ही ज्यावेळेस त्यांना विनंती केली की साहेब महानंद हे शिखर संस्था आहे, सहकारी दूध संघाकडून दूध घेतोय आणि मार्केटमध्ये विकतोय त्याच्यामुळे त्याला 5 रुपये अनुदान मिळालं पाहिजे। तर त्यावेळेस मान्य मुख्यमंत्री महोदय आणि सगळ्यांचं म्हणणं पडलं तर महानंदांनी फार पैसे गमवलेले आहेत, महानंदेमध्ये काय चालतंय हे आम्हाला माहिती आहे आणि म्हणून मी आपल्याला एक नम्र विनंती करेन सर का शासनाचा दृष्टिकोन आम्ही मुख्यमंत्री महोदयांना म्हटलं की तुम्ही आम्हाला एक अर्धा तास फक्त द्या, आम्ही आपल्याला हिशोबानिशी आणि पैशानिशी आम्ही आपल्या समोर सगळा हिशोब मांडू आणि म्हणून या दूध धंद्याची एवढी जिकरी तयार झालेली आहे। म्हणजे मी खरं आपल्याकडे व्यथा मांडणार नव्हतो पण आपली जी कामकाजाची हातोटी आहे आणि एकंदरीत आपल्याशी सुसंवाद साधल्यानंतर आपल्याला जे प्रामाणिकपणाने आपण शेतकऱ्यांच्या गायांचा विमा उतरवण्यासाठी आपण पुढाकार घेण्याची भाषा आम्हाला व्यक्त केली म्हणजे ते खरं तुमच्यासारख्या एखाद्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आवाहन करावं म्हणजे पहिल्यांदी घडते, नाही तर शासन अनेक योजना करते। हमने यहाँ पर कार्यक्रम प्रारंभ किया था। आज भी कोई भी नया कार्यक्रम प्रारंभ करना होता है तो सर्वप्रथम हमें कोपरगांव की याद आती है, गोदावरी की याद आती है। वो सॉर्टेड सीमेंट भी हमने यहीं से प्रारंभ किया था। आपके कर कमलों से हमारे प्रेसिडेंट साहब यहाँ आए थे, उस दिन यहीं से हमने विदेशी आयातित सीमन HF और जर्सी का यहाँ से शुभारंभ किया। हमने 33,000 डोज लगाई। उस एक्सपेरिमेंट में, उस प्रयोजन में हमें बहुत आशातीत सफलता से अधिक सफलता मिली। 90% कालवड़ी मिलनी थी, हमें 93% मिली। जो कहते थे विदेशी कागजों में कि गायों में गर्भधारण यानी कि कंसेप्शन रेट इसमें बहुत कम हो जाता है 35 से 40%, पर हमें जो कन्वेंशनल सीमन है, दूसरा जो हम रूटीन का जो सीमन लगाते हैं उसके ही बराबर 45% से अधिक कंसेप्शन रेट मिला यानी कि गर्भधारण करने की क्षमता मिली। इससे हमें बल मिला और हमने 30 सितंबर 2018 को एक उर्ली कांचन में बायफ में सॉर्टेड सीमन बनाने की लेबोरेटरी USA के लोगों को यहाँ बुला करके यहाँ प्रारंभ कर दी और 3 नवंबर 2018 से उसका उत्पादन भी प्रारंभ कर दिया। उससे बड़े गर्व की बात यह है कि आज हमने इसी स्थान से जहां से हम हर काम शुरू किया करते हैं, आज आपके हस्त कमलों से भैंस का
मशी जिसको मराठी में शायद बोलते हैं, और देसी नस्ल की गायों का वही सॉर्टेड सीमन से 90% कालवड़ी होगी, ऐसी संभावना हम मानकर चल रहे हैं। क्योंकि अगर इसकी दर थोड़ी ज्यादा भी है तो अगर एक नर अगर बोरियर होता है तो उसको अगर 3 महीने में पालना पड़े तो उसकी कीमत से कम इस सॉर्टेड सीमन की दर हुआ करती है। तो आज जिस नवीन तकनीक की, नवीन टेक्नोलॉजी को लाने की आवश्यकता है, उसमें अगर आपके जैसे लोगों का सहयोग, बायफ जैसी संस्था को अगर मिल जाए और गवर्नमेंट का सपोर्ट और अगर एक थपथपाई हुई हमारे कंधों पर हाथ हो, तो मुझे नहीं लगता कि हम पीछे हटेंगे। जब या भागासाठी अतिशय मोलाचं चांगलं आणि दिशादर्शक काम करताय, आणि मी तर असं म्हणेन की कोपरगाव एरिया हा शुगर बाउल जसं क्युबाला म्हणतात ना, तसं आपण कोपरगावला मिल्क बाउल म्हणूया। कारण तेवढं काम तुमचं चांगलं आहे आणि समजा या ठिकाणी सांगायचं, आणि आमचे सर्व आदरणीय सभासद मंडळी जे आहेत अतिशय कष्टाने, म्हणजे दूध धंदा करण्यातला माणूस त्याच्या कष्टाला पारावर नाही हे मानणारा मी एक माणूस आहे। ठीक आहे, मी इकडे आहे पण मी माणूस आहे आणि तुमच्या प्रती मला आदर व्यक्त करणं काही कमीपणाचं वाटत नाही। आणि तो मी कुठे असेल, कुठे असलं तरी तुमच्या प्रती हा निश्चितपणे आदर असेल, त्याच्यात काही शंका नाही। मला आपण सर्व मंडळींनी बोलवलं आणि अतिशय शिवाय याच्या ऐवजी झेडलं नव्हतं। हे जे असे सकारात्मक बटरफ्लाईज इफेक्ट जे आहे, 80 लिटरचे असू द्या, 80 लिटरून कुठे आला बघा आपण, ए टू झेड हे असे बटरफ्लाईज इफेक्ट करताना असे जे काही गोदावरी खोऱ्याचे नामदेवरावजी परजने पाटील तालुका दूध खरेदी म्हणजे दूध उत्पादक संघ जे आहे, यांचे जे हे प्रयत्न आहेत, हे प्रयत्न हे या बटरफ्लाय इफेक्ट सारखे आहेत। आणि या पुढच्या वाटचालीसाठी मी आपला हा दूध संघ असेल, त्याचप्रमाणे आपला जो सहवास आहे बायबरोबरचा, तो कायम राहावा किंवा त्याच्यामध्ये तो वृद्धिंगत व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अशी मोलाची अशी कामगिरी आपणाकडून भविष्यात देखील घडेल अशी अपेक्षा, अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। यावेळी राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप म्हणाले की आपल्या काटेकोरपणामुळे गोदावरी दूध संघ अमूल व इतर उत्पादकांच्या बरोबर प्रगतीकडे वाटचाल करीत आहे। जोडधंदा म्हणून पशुसंवर्धन व्यवसायाकडे आतापर्यंत सगळे बघत होते, परंतु शेतकऱ्यांनी याकडे आता स्वतंत्र व्यवसाय म्हणून बघावे असे ते यावेळी म्हणाले। शेवटी आभार संचालक उत्तमराव माने यांनी मानले। यावेळी कैलासवासी रमेश दशरथ जराड यांच्या पत्नी जयश्री जराड यांना 29,91,998 रुपयाचा धनादेश देण्यात आला। बाळासाहेब कोले, रामदास खामकर, माधव शिंदे, BS जाधव यांचा सॉर्टेड सिमेंट उत्कृष्ट कामाबद्दल सत्कारही करण्यात आला। यावेळी बायफचे द्यासा, स्टेट बँकेचे प्रसाद मगर, संघाचे सर्व संचालक आदींसह दूध उत्पादक संघ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। डी न्यूज शैलेश शिंदे, कोपरगाव। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।